नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी सर्वदूर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी सुदृष्ट पाऊस होतो आहे. बोडे नाले एक झालेले आहेत. खूप साऱ्या ठिकाणी तर ढगफुटी होते आहे आणि याच्यामुळे खूप साऱ्या पिकांचं, खूप साऱ्या शेतकऱ्यांचं हे नुकसान झालेलं आहे. आणि या नुकसानाचा आपण बघू शकतो की दरवर्षी आपण याचाच पीक विमा असेल, अनुदान असेल, यासाठी आपण दावे करत होतो, क्लेम करत होतो. आणि याचीच प्रोसेस किंवा आता वैयक्तिक क्लेम कसा करू शकतो आपण, याची माहिती आपण थोडक्यात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे येणारे व्हिडिओ अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आपण बघू शकतो मित्रांनो की दरवर्षीप्रमाणे आपण 3 ट्रिगर मध्ये अशा प्रकारचं क्लेम करत होतो. याच्यामध्ये पहिला ट्रिगर होता की स्थानिक नैसर्गिक आपत्ती, दुसरा ट्रिगर होता की मध्यांग जे पीक विमा असेल किंवा पीक असेल त्याची भरपाई असेल, आणि तिसरा ट्रिगर होता पोस्ट हार्वेस्टिंग म्हणजे पीक काढणी पश्चात. याच्यावरती आपण अशा 3 ट्रिगर मध्ये नुकसान भरपाईसाठी दावा करत होतो किंवा नुकसान आपल्याला भरपाई मिळत होती पीक विमाच्या मधून. आता हे 3 ट्रिगर या वर्षीच्या पीक विमा पॉलिसीमध्ये शासनाने बंद केलेले आहेत. आणि दोनच गोष्टीवरती, म्हणजे एकच गोष्ट आपण जर म्हणली तर डायरेक्ट पीक काढणी प्रयोग, म्हणजे जेव्हा तुमचं पीक हे हार्वेस्टिंगला येणार, फायनल होणार, त्यावेळेस किती तुमचा नुकसान झालेलं आहे हे नुकसान ठरवून तुम्हाला आता यावर्षीचा दावा जे असेल किंवा पीक विमा असेल तो मंजूर होणार आहे. आता पीक विमा मंजूर कसं होणार, तर जवळपास मागच्या 5 ते 7 वर्षीचं वार्षिक उत्पन्न बघितलं जाणार, सरासरी ॲव्हरेज उत्पन्न बघितलं जाणार, आणि ॲव्हरेज उत्पन्नामध्ये जर 30% किंवा 30% पेक्षा जास्त जर घट असेल तर त्यावेळेसच तुम्हाला फक्त पीक विमा मंजूर होणार आहे. परंतु 30%च्या जर खाली घट तुमच्या मागच्या वर्षी किंवा मागच्या 5 वर्षाच्या ॲव्हरेज सरासरी इन्कम मध्ये किंवा सरासरी उत्पन्नामध्ये दिसली तर तुम्हाला तो पीक विमा जो आहे तो सरासरी किंवा सरसकट मंजूर होणार नाहीये. मग आता उदाहरण, जर एक नॉर्मली उदाहरण घ्यायचं झालं तर जर तुम्हाला आपण असं अज्युम करू की एकरी 10 क्विंटल कापूस होतो सरासरी मागच्या 5 वर्षांमध्ये, परंतु या वर्षी जर तो 7च क्विंटल झाला, 5 क्विंटल झाला, सपोज 5 क्विंटल झाला, तर या वर्षीचा घट किती झाली तर 5 क्विंटलची, तर मग 5 क्विंटलचा तो विमा मंजूर होणार. परंतु त्याच ठिकाणी जर 10 क्विंटलच्या ऐवजी तो झाला 7.5 क्विंटल, तर जवळपास घट किती झाली 2.5 क्विंटलची, तर 30% ती घट झाली आहे, 25% घट झालेली आहे. म्हणजे पीक विमा कंपनी जी आहे तर ती तो दावा किंवा या वर्षीचा पीक विमा जो आहे तो वाटप करणार नाही, अशा प्रकारचे शासनाने नियम आहे. आता याचं जे सरासरी आहे, ॲव्हरेज आहे, किंवा त्यांची 2 टेक्नॉलॉजी आहेत त्याच्यावरून ते ठरवणार आहे की तुमच्या प्रत्येक भागामध्ये नुकसान किती झालंय. तर एक टेक्नॉलॉजी यील्ड आहे. टेक्नॉलॉजी यील्ड म्हणजे सॅटेलाइटच्या पद्धतीने ते सर्वेक्षण करणार कंपनी असेल, तर त्यांच्याद्वारे टेक्नॉलॉजीने कोणत्या एरियामध्ये किती नुकसान झालेले याची माहिती त्यांना पोहोचणार. दुसरी पद्धत आहे पीक सर्वेक्षण. पीक सर्वेक्षणच्या माध्यमातून कंपनीचे लोक असतील किंवा शासनाचे लोक असतील, हे दोन्ही एकत्र येऊन एक सर्वे करतील आणि त्याच्यावरून या गोष्टीला 50% वेटेज असणार आहे. या 2 गोष्टी एकत्र करून मग ते ठरवतील की कोणत्या भागामध्ये, कोणत्या मंडळामध्ये किती नुकसान झालेलं आहे, आणि मग तुमचा तो क्लेम जो असेल तो मंजूर होणार आहे. अशा पद्धतीचं या वर्षीचा स्टेटस पीक विमाचा असणार आहे की या पद्धतीच्या अशा पद्धतीनं तुम्हाला जे आहे पीक विमाची पॉलिसी जी आहे त्याचं स्टेटस जे आहे ते तुम्हाला असणार आहे. आता यावर्षी तुम्ही काय करायचं, जर नुकसान एवढं झालेलं असेल, आपल्या बऱ्याच ठिकाणी आपल्या भागामध्ये नुकसान झालेलं तर आहे, मग आपण काय करायचं, आपण 3 गोष्टी करायच्या. आपण पहिले तर काय करायचंय, आपण तलाट्यांना इन्फॉर्म करायचं की आमच्या ठिकाणी, आमच्या मंडळामध्ये नुकसान झालेली आहे, त्याची माहिती त्यांना द्यायचंय, त्यांच्याकडून सर्वे करून घ्यायचा, पंचनामा करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला नुकसान भरपाई असेल, पीक विमा असेल, या दोन्हीमध्ये मदत होणार. दुसरी गोष्ट, कृषी सहाय्यक असतील त्यांना पण माहिती द्यायची, आणि ग्रामसेवक असेल त्या तिघांनाही माहिती करून द्यायची, त्यांच्याकडून आपल्याला पंचनामे करून घ्यायचे. हे झालं आपली माहिती. आता वैयक्तिक जर तुम्हाला क्लेम करायचा असेल, पीक विमा बऱ्याच ठिकाणी भरलेला आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी भरलेला आहे. आता दरवर्षीच्या तुलनेमध्ये आपण बघू शकतो की जवळपास मागच्या वर्षी जर बघितलं तर 168 लाख शेतकऱ्यांनी हा अर्ज जे आहे ते पीक विम्यासाठी आले होते. यावर्षी फक्त 94 लाखच्या आसपास अर्ज यावर्षी आलेले आहेत. पीक विमामध्ये वाढ देऊन सुद्धा एवढेच कमी झालेले आहेत. आता यावर्षी अर्ज एवढे असून सुद्धा आपण जर आता क्लेम करायचा असेल वैयक्तिक पातळीवरती, तर वैयक्तिक पातळीवर तुम्ही क्लेम करू शकता, पण आता शासनाच्या नियमानुसार तुम्हाला वैयक्तिक पातळीवरती असा दावा जो आहे किंवा क्लेम जो आहे तो त्याची भरपाई भेटणार नाही. आता क्लेम कसं करतो आपण वैयक्तिक पातळीवरती, आपण डायरेक्टली पोर्टलवरून करतो, आपण डायरेक्टली PMFBYचं जे व्हॉट्सअपचं चॅटबोट आहे व्हॉट्सअपद्वारे सुद्धा करू शकतो, किंवा पीक विमाची कंपनी आहे त्यांच्या पॉलिसीवरती नंबर असतो दिलेला, त्यावरती कॉल करून देखील आपण आपला शेतीचं नुकसान झालेलं आहे आपण हे सांगू शकतो. किंवा क्रॉप इन्शुरन्सचं जे ॲप असतं
त्या ठिकाणी सुद्धा आपण क्लेम करून आपला फोटो टाकून आपलं लोकेशन म्हणे आपली किती नुकसान झालेली आहे याचा आपण वैयक्तिक क्लेम करत होतो. आता या वर्षीनुसार हे जे वैयक्तिक क्लेम असणार त्याला कंपनी अप्रूव्ह करणार नाही, किंवा आता कंपनी फक्त पोस्ट हार्वेस्टिंग, कारण जेव्हा अर्ज पीक विम्याचे सुरू झाले तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की या वर्षी आता जे आहे ते पोस्ट हार्वेस्टिंग पीक काढणी पश्चात तंत्रज्ञान आहे त्यावरचीच किंवा त्या आधारेच आता आपल्याला जे नुकसानीची भरपाई असेल आहे ती आपल्याला मिळणार आहे. म्हणजे आपल्याला आता मंडळानुसार पूर्ण मंडळच मंजूर होणार. आपल्याला आता वैयक्तिक पातळीवरती पीक विमा हा शासन मंजूर करणार नाहीये किंवा कंपनी मंजूर करणार नाहीये. अशा प्रकारची तरतूद आजच्या या वर्षीच्या पीक विमा पॉलिसीमध्ये आहे. तर तुम्हाला ह्या गोष्टी करून घ्यायच्या, जसं की कृषी सहाय्यक असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल यांना सांगून पंचनामे करून घ्यायचे. अशा पद्धतीची तुम्हाला प्रोसेस करून घ्यायची. जर तुम्हाला वैयक्तिक दावे करायचे असतील तर तुम्ही करू देखील शकता, असं काही नाहीये. बल्कमध्ये जर कदाचित अर्ज गेले तर कदाचित त्याचाही परिणाम होऊ शकतो. पीक विमा कंपनीकडे अर्ज गेल्यानंतर त्या पर्टिक्युलरली जो मंडळ असेल त्या मंडळांना फायदा होऊ शकतो. अशा पद्धतीची या वर्षीचं जे पीक विमा आहे याचीच आपल्याला सर्व गोष्टी करून घ्यायच्या आहेत. जर ही सर्व अशा प्रकारची दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. म्हणजे सर्व शेतकऱ्यांपर्यंत सोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. आणि सोबतच अशा प्रकारची माहिती शेतीविषयी, योजनाविषयी माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या चॅनलवरती देत असतो. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ आणि नवीन माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय